हाय फ्रेंड्स, बघू शकता आपण आज बीट घेतलेला आहे इथं. तर मी बीटाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बीट हा आयुर्वेदिक आहे, तर आपल्याला शरीरासाठी खूप चांगला आहे, आपल्या रक्तवाढीसाठी पण योग्य आहे आणि बीटमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं, तर फायबर आपलं पचनक्रियासाठी पण खूप चांगलं आहे. तर आपण सर्वात आधी बीटला कट करून घेऊया. बीटचे आपण आज पुऱ्या करणार आहे, तर तुम्ही कच्चा वगैरे असे कट करून पण सुद्धा खातात जेवणासोबत. तर आपण पुऱ्या करणार आहे, तर पुऱ्या कशी करायचा सर्वात आधी तर बघून घेऊया आपण. इथं मी दोन्ही साईडचं या प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि याला आपण आता सोलून घेऊया कटरच्या मदतीने. बघू शकता या प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचं आहे. वरची स्किन आहे ना ती काढून घ्यायची आपल्याला. आपल्या घरात लहान लहान लेकरं असल्या तरी त्यांना सुद्धा या प्रकारे तुम्ही पुऱ्या वगैरे बनवून द्या बीटची. बीट तर तसं खाऊ वाटत नाही, पोरं खात नाहीत, आणि आपल्या घरच्यांना सुद्धा या प्रकारे पौष्टिक पदार्थ बनवून तुम्ही देऊ शकता. आणि डब्याला सुद्धा या प्रकारे वेगळे पुऱ्या चपात्या केले तर खूप सुंदर असं वेगळं काहीतरी वाटतं. त्यामुळे आज मी बनवणार आहे बीटची पुरी कशी करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला समजेल. बघू शकता मी काढून घेतलेली आहे स्किन पूर्ण. या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे. थोडी राहिलेली आपण कट करून घेऊया. बघू शकता छान असं बीट आपला तयार झालेला आहे. कसलं भारी लालसर दिसतंय बीट आपला, हे बघा. तर हे आपल्या रक्तवाढीसाठी खूप चांगलं असते. जर तुम्हाला असं कच्चा खाऊ वाटत नसेल बीट, तर तुम्ही या प्रकारे पुऱ्या वगैरे बनवून खाऊ शकता, जेणेकरून आपल्या शरीरात ज्याला पण रक्त कमी असतं त्यांच्यासाठी डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात की बीट खायचं म्हणून. तर आपल्याला सर्वात आधी आपण बीटला कट करून घेऊया. पाहू शकता या प्रकारे कसलं लाल दिसतंय बघा, कसलं भारी. आपण बीट कट करून घेऊया. अगदी बारीक पीस कट करून घ्यायचे आपल्याला. बघू शकता या प्रकारे. बघू शकता या प्रकारे मी बीट कट करून घेतलेले आहे छोटे पीसेस मध्ये. आता आपण हे बारीक करून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून. पुरी करण्यासाठी आपल्याला अगदी बारीक असं बनवून पेस्ट करून घ्यायचंय. बारीक वाटून घेऊया आपण. बघू शकता या प्रकारे आपण बारीक असे वाटून घेतलेले. बघू शकता कसलं दिसतंय लालसर एकदम मस्त. आता आपण हे पिठामध्ये टाकूया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता. त्याच्यात आपण चवीनुसार थोडासा मीठ टाकूया. आणि आपलं बीट टाकूया त्याच्यात. याच्यातच आपल्याला आधी मळायचं पीठ. जर लागलं तर एक्स्ट्राचं पाणी टाकायचं, नाहीतर नाही टाकायचं. आपण आता पीठ मळून घेऊया. पीठ जरासं आपल्याला कडकच मळायचे, लय पातळ नाही मळायचे पुऱ्यासाठी. याच्यात काही टाकायची गरज नाहीये, फक्त बीट टाकून तुम्ही मीठ वगैरे टाकून थोडंसं आणि मळून घेऊ शकता. बघू शकता आपण जेवढं बीट टाकलं होतं तेवढ्यातच आपलं अगदी थोडंसं बीटमध्ये आपण मिक्सरमधनं काढताना पाणी टाकलं होतं, तेवढंच पाणी ह्याच्यात बरोबर झालंय. आपलं पीठ बघू शकता तुम्ही मस्त असं मळून झालेलं आहे. थोडंसं कडकच मळलंय मी. आपण त्याच्यावर थोडासा ऑइल टाकूया, अगदी थोडासा, आणि मळून घेऊया थोडंसं. ऑइल टाकून मळलंय ना की खूप सुंदर असं पीठ आपला तयार होतं. बघू शकता आपण ऑइल टाकून खूप सुंदर असं पीठ मळून तयार झालेलं आहे आपला. ह्याला आपण एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. आपण इथं गॅसवर कढई ठेवलेला आहे. आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया पुरी तळण्यासाठी. आणि आपल्याला तेल गरम करून घ्यायचे छान असं.
एक 5 मिनिटं तेल गरम होऊन देऊया. तोपर्यंत इकडे आपण पुऱ्या लाटून घेऊया. आपण गोळे करण्यासाठी बघा या प्रकारे मी लांबसर असा गोळा करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारे. आणि आता आपल्याला हे गोळा कट करून घ्यायचे, कारण आपले पुरी सारखे तयार होईल, त्यामुळे या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे. लहान मोठी होणार नाही किंवा जाड पातळ होणार नाही. बघू शकता सर्व आपण कट करून घेतलेले आहे. एकदम सोपी पद्धत आहे. या प्रकारे जर तुम्हाला छोटे मोठे गोळे तयार होत असेल तर तुम्ही असे करून घ्यायचं. पटकन पण होतं, झटपट पण तयार होते लगेच. बघू शकता आपले गोळे तयार झालेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. या प्रकारे आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे गोळा मळून घ्यायचे. अगदी थोडं लावायचे, पीठ जास्त लावायचं नाही. जर चिकट असेल पीठ तरच लावायचं. आपल्याला पोळे लाटून घ्यायचे. बघू शकता या प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे. इतकी जाड आहे, लय जाड पण नाही लय पातळ पण नाही. या प्रकारे आपण लाटून घेऊया. बघू शकता कसले भारी आपले पुऱ्या तयार झालेले आहेत. 5-6 पुऱ्या आपण करून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. इथं आपला ऑइल पाहू शकता गरम झालेला आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. बघू शकता तुम्ही कसले भारी आपल्या पुऱ्या तयार होतात. ते गॅस इथं आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, जेणे आपले पुरे अगदी एकदम मस्त तळून निघतील. मस्त असे पुऱ्या तयार होतात ते आपले. बघू शकता सगळे पुऱ्या असले भन्नाट असे फुगायले आपले. कसले भारी पुऱ्या तयार होतात ते बघा. एकच नंबर. दिसायला पण एकदम मस्त भन्नाट अशी दिसायले आणि खायला तर तितकीच सुंदर लागणार आहे आणि एकदम पौष्टिक आहे. तुम्ही तुमच्या लहान लहान लेकराला नक्की या प्रकारे पुऱ्या बनवून द्या, कारण ते बीट खात नाहीत पोरं. त्यामुळे या प्रकारे तुम्ही बनवून दिले तर ते खूप जास्त आवडीने सुद्धा खातील. पहा आपल्या पुऱ्या. बघू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. तर सर्व पुऱ्या आपण या प्रकारे तळून घेऊया. पाहू शकता मस्त असे आपले बीटचे पुऱ्या तयार झालेले आहेत. एक नंबर. बघू शकता तुम्ही. तर या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. मस्त असे पुऱ्या रेडी होणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.